नवघर पूर्व परिसरात वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामादरम्यान वाद होऊन महावितरण कर्मचाऱ्यांवर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। महावितरणमध्ये कार्यरत असलेले तक्रारदार आपल्या सहकाऱ्यांसोबत 3 जून रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता नवघर पूर्व येथील दिवाण अपार्टमेंट परिसरात ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम करत होते। त्यावेळी अचानक ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। दुरुस्तीचे काम सुरू असताना समोरील इमारतीतील 3 व्यक्ती अभिषेक रवी कदम वय वर्ष 25, अक्षय रवी कदम वय वर्ष 24 आणि श्लोक आनंद पेंढारे वय वर्ष 25 घटनास्थळी आले। आमच्या इमारतीची वीज अजून का आली नाही असा जाब विचारत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली। पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला आणि संबंधितांनी वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। वाद सोडवण्यासाठी आलेल्या वॉचमनलाही धक्काबुक्की झाली असून त्याला कानाला दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। या घटनेत तक्रारदारालाही मानेला मार लागून सूज आली आहे। दरम्यान सरकारी कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय। माणिकपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विकास सुकलवाड अधिक तपास करत आहेत। पोलीस स्टेशनला चला सर, पोलीस स्टेशनला चला, सगळ्याचे व्हिडिओ कॅप्चर आहेत। चला हाँ फुल कैप्चर है।